त्यांचे प्रकार किती? थोडक्यात सांगतो. सच्चा, अच्छा, बच्चा, कुच्चा आणि लुच्चा. झोपले का तुम्ही? सच्चा कीर्तनकार, अच्छा कीर्तनकार, बच्चा कीर्तनकार, कुच्छा कीर्तनकार आणि लुच्चा कीर्तनकार. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही नेमकं कोणत्या प्रकारात आहात? आता मी त्याचं थोडं थोडं सांगतो, मग तुम्ही समजा ना मी कोण्या प्रकारात आहे ते. सच्चा कीर्तनकार, गावामध्ये सप्ताह असला की सप्ताहाला येतो, नित्यनेमाने सप्ताहातल्या सगळ्या गोष्टी करतो. संयोजकाने आपला सन्मान करावा, आपल्याला हार घालावा, आपल्याला दक्षिणा द्यावी, आपल्याला नारळ द्यावं, याची कधीही जीवनामध्ये अपेक्षा करत नाही. सेवा करतो 7 दिवस आणि 8व्या दिवशी काल्याचा प्रसाद घेऊन कोण्या दिशेने निघून जातो तुम्हा आम्हाला मिळही लागत नाही त्याचा. आणि तो जर भेटला तर तुमचं आमचं भाग्य आहे. तो जर भेटलाच तर तुमचं आमचं भाग्य आहे. याला म्हणतात सच्चा कीर्तनकार. अच्छा कीर्तनकार, अच्छा कीर्तनकार कीर्तनाला येतो, बोलवण्याची सुद्धा वाट पाहत नाही. तुका म्हणे जवळीनं पाचेरीचा जावे, संत चरण भावे रिघावया. याने बिचारा तो त्या कार्यामध्ये येऊन सामील होतो, सेवाही करतो. पण जाता जाता जर तुम्हाला क्यू आली आणि तुम्ही जर काही नारळ प्रसाद नारळाच्या खालून वरून काही दिला तर ते गपचिप घेतून बिचारा चटकन निघून जातो. अच्छा कीर्तनकार. बच्छा कीर्तनकार कीर्तनाला येतो, कीर्तन करतो, नारदाच्या गादीवर पाकिट घेतो, तिथंच खोलून पाहतो आणि काही कमी पैसे त्याच्यात दिसले की लहान लेकरासारखं मुळू 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 तिथंच राहायला लागतो. बघा की रस्ता किती खराब आहे, बघा की डिझेल किती वाढलं, बघा की किती लांबून आलो, नागापूरून आला तरी नागपूरून आला म्हणून सांगतो हरामी. आलाय कुठून? नागापूरून. सांगतोय कुठून? नागपूरून. भाडं वाढावं म्हणून. आणि त्याच गादीवर मुळू लहान लेकरासारखं रडत बसतो. बघा ना डिझेल किती महाग झाले, बघा ना रस्ते खराब किती झाले, आता काय गावाल्यान रस्ते करून द्यावं काय तुला? मुळू रडत बसतो लहान लेकरासारखं. याला म्हणायचं बच्छा कीर्तनकार. कुच्छा कीर्तनकार. फोन लावल्याबरोबर हॅलो कोण बोलता? विकास महाराज बोलायला लागलो. काय बोलायला लागलो ऐका ना. बोला विकास महाराज. अहो ते नाही का आपल्या सप्त्यामध्ये तारीख पाहिजे तुमची? सांगा ना कोणती घेऊ? अहो घ्यान पहिला दिवस. लोक नसतात जास्त, घ्यान पहिला. बरोबर घेतला, तारीख घेतो आणि तारीख घेतल्याबरोबर म्हणतो तुम्हाला काही माहित आहे की आपलं? विकास महाराज म्हणतो हो बाबा थोडक्यात माहित आहे, काय असं तर सांगा. काय नाही म्हणे आपले 50,000 घेत असतो कीर्तनाले. बरंच म्हणला नाही, प्रत्येक कीर्तनाला 1 एकर रान घेत असतो म्हणून. ज्या गावात जाईल त्या गावकऱ्याचं 1 एकर रान लिहून घेतो असं बराच म्हणला नाही. बिचारे उपकारच म्हणाव त्याची. आता काही म्हणतात की काय की असंही वाटायला. खन ठरून येतो, धन गाडी आधारित आणतो. असं की एखाद्या रोजगाराने शेतात काम केलं काय आणि यानं नारदाच्या गादीवर कीर्तन केलं काय, दोघात फार फरक नाही. चला आता राहिला लुच्चा कीर्तनकार. लुच्चा कीर्तनकार कीर्तनाला येते वेळेस पैसे ठरवून घेतो. कोणती तारीख घेऊ? 5वा दिवस घ्या ना महाराज. पैसे किती देताल? अहो तुम्ही म्हणतील तेवढे देतो ना. अहो पण आपल्याला 75,000 लागतात. देऊ ना मग, या ना. तारीख घेतो, त्याचं
त्याप्रमाणे फोटो मागवल्या जाते, त्याप्रमाणे त्याचं पॅम्पलेटवर फोटो टाकल्या जाते, त्याप्रमाणे त्याचे खूप मोठे बॅनर लावल्या जातात, मग त्याप्रमाणे तो कीर्तनाला येतो. आणि कीर्तनाला निघाला की येत असताना दापोली फाटीवर आला आणि तिथंच एक जणाचा फोन आला. हॅलो, कोण बोलता? बोबडे महाराज. अहो बोबडे महाराज कुठं जायला लागले? अहो येवत्याल. काय येवत्याले? अहो कीर्तन आहे ना. कशाला येवत्याला जाता? किती देव राहील तुम्हाला येवत्याची माणसं? म्हणलं बाबा 75,000 ठरवेल आहेत. अहो कशाला जाता तिथं? या ना इकडं. 75 दोन्ही देतो ना. बुवा झटका बिटका येईल बरं. 1.5 लाख देतो ना. कशाला जाता येऊ त्याला? या ना इकडं. तर हा लुच्चा कीर्तनकार दापोली पाठीवर येऊन सुद्धा त्या माणसाच्या कीर्तनाला जातो आणि इथं 75,000 देणार असले तरीही हे कीर्तन सोडून देतो आणि तिथं जाऊन कीर्तन करून तिथलचे 1.5 लाख रुपये नेतो. याला म्हणायचं लुच्चा कीर्तनकार. असे महाराष्ट्रामध्ये जास्त नाहीत बरं. काही 4-2 आहेत बोटा मोजणे इतके. स्पेशल भेटाल तर नावही सांगतो, कारण तेवढी तरी त्यांची इज्जत करावं लागेल. आमच्या भावकीचे आहेत ना, इतकी कशी त्यांची घालता येईल. हे हल्ली कीर्तनकाराचे प्रकार आहे. आता तुमच्या डोळ्यासमोर एकच प्रश्न आहे, महाराज तू कोणत्या प्रकारामध्ये ते सांगणं फटकन. हे प्रश्न सगळ्याच्या डोळ्यासमोर उभा आहे. आता तुम्ही 10 वर्षापासून आम्हाला ओळखतात, आमच्यासोबत आज तुम्ही आहे का नाही. कोणत्या प्रकारात बसवायचे तुम्ही बसवा बुवा, तुमच्याच हातात असते, तुम्हालाच लक्षात येतं ते. आम्ही आमच्या तोंडाने म्हणणं काही उचित होणार नाही. कीर्तनाचे मुख्य प्रकार सांगतो तुम्हाला 4. एक प्रकार आहे नामसंकीर्तन, दुसरा प्रकार आहे गुणसंकीर्तन, तिसरा प्रकार आहे रूपसंकीर्तन आणि चौथा प्रकार आहे लीला संकीर्तन. मग नेमकं आम्ही कोणतं कीर्तन करावं महाराज? तर महाराज म्हणतात नामसंकीर्तन करा ना. करावे कीर्तन, 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 करावे कीर्तन. की गावे हरीचे गुण, की गावे हरीचे गुण, मग काही नो हे बाबा, मग काही नो हे बाबा. गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, मग काही नो हे बाबा, करावे कीर्तन, करावे कीर्तन, साग पम प पम प ग म प नि 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 सा ग सा नि सा नि पम ग सा सा ग म प सा ग म प प प म प प म प ग म प नि नि सनी भरे सग धनी धनी भरे बमा बमा गा मा पनिदा गा मा पनिदा गा मा पनिदा. तर त्या साधकाने विचारलं, महाराज तुम्ही मुख्य 4 प्रकार सांगितले कीर्तनाचे, पण त्यापैकी आम्ही नेमक्या कोणत्या प्रकाराचं चिंतन करावं?
तर महाराजांनी सांगितलं भगवान परमात्म्याचं नामचिंतन तुम्ही करा, म्हणजे करावे कीर्तन. हे नाही जमलं तर मग मुखे गावे हरीचे गुण. एक तर गुण संकीर्तन करा, नाहीतर नाम संकीर्तन करा. मग त्या साधकाने विचारलं महाराज मग आम्हाला फायदा काय? मग काही नो हे बाधा, मग काही नो हे बाधा, काही नो हे मग काही नो मग काही नो हे दुर्जनाची क्रोध, दुर्जनाची क्रोध, हो हो हो. मग काही नो हे बाला काही नो हे त्या साधकाला सांगितला की ज्या साधकाने परमात्म्याचं नाम संकीर्तन केलेलं आहे किंवा गुणसंकीर्तन केलेलं आहे त्या साधकाला फायदा म्हणाल तर मग काही नोहे बाधा आणि काम दुर्जनाची क्रोधा. काम आणि क्रोध यात पण ते एवढे बलवान असलेले विकारही त्या साधकाला बाधा करणार नाही. कारण या काम आणि क्रोधाचं जर वर्णन आपण पाहू गेलो तर खूप मोठं वर्णन यायचं. येडका मदन तो केवळ पंचानन, धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्र चंद्राशी दरारा लाविला जेने, लाविला जेने, लाविला जेने. येडका मदन केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन. हो धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा, दुर्योधना मारली गदा घेतला प्राण, तो केवळ पंचानन नाम काम. येडका मदन मदन केवळ पंचानन. आणि त्याच्या पुढे गेलं ना भस्मासुर मुकला प्राणासी. भस्मासुर मुकला प्राणासी, त्याची गती झाली वालीसी. विश्वामित्र तयारी करूसी, नाडीला देणे, नाडीला देणे. येडका मदन केवळ पंचानन, येडका मदन केवळ, येडका मदन केवळ पंचानन, पंचानन 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 पंचानन. वा. मग या येडक्याला आकळून आणणारा कोण येत नाही काय? म्हणजे ताब्यात ठेवणारा आहे ना. सुखदेवानी ध्यान धरोनी येडका अनिला आकळोनी, एका जनार्दनाचे चरणी बांधिला जेनी. सुखदेवानी ध्यान धरोनी महाराजांना या सुखदेवानी. चला हे ज्ञान निधीचे भुजंग, विषेदराचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे, काम क्रोध हे झोडी येले. या सगळ्या गोष्टी पाहिल्या ना. कामाजी कोतवालीने नाडिले बहुतासी, हरिहरासी आबरू घेतो भय नाही त्यासी. जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, क्रोधाजी फौजदार तोही साहे झाला त्यासी. इतके हे खतरनाक आहेत बुवा, खतरनाक. एखाद्या 2 वेळा सांगतो आणि पुढे चलतो. बापा ईशाची मधुरता झनी आवडे उपजे चित्ता, परिणाम विचारिता प्राणू हरे. देखे इंद्रिय कामो असे
तो लावी सुख दुरासे, जैसा गळी मिनी आमिषे भुलवी जगा, परितया माझी गळो आहे. तो जैसा ठाऊका नोहे झाकलेपणे, तैसे अभिलाषे येणे किजेल. ईशियाची आशा धरिजेल, वरपडा होई जल क्रोधानळा. बापा कवळोनिया पारधी, घातीची संधी मृगाची बुद्धी साधावया. येत तैसेची परी आहे, म्हणून संगो हा तुझं नोहे. पार्था दोन्ही काम क्रोध हे घातूक जाण, म्हणून आश्रयाची न करावा. मनी आठवू न धरावा, एकू निजवृत्तीचा बोलावा. ना सोनेदी इतके काम क्रोधादी विकार खतरनाक आहे. पहा, एका ऋषीचं व्याख्यान आपल्याला असं ऐकायला भेटतं. पाराशर, काय इच्छा झाली देवदाने, वय माझं कमी पडतं, थोडं शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. टोकऱ्यामध्ये सापडलेल्या स्त्रीसोबत संभोग करण्याची इच्छा प्राप्त झाली, तेव्हा त्या स्त्रीने वेगवेगळे प्रश्न त्याच्या समोर उभे केले. पाराशराच्या समोर की त्यांनी सांगितलं की ही जी वेळ आहे ही दिवा लावण्याची वेळ आहे. या ठिकाणी तुम्ही मला कुठल्याही प्रकारचा आग्रह करू नका. त्यांनी तीही वेळ बदलली. अहो, आपण पाण्यामध्ये आहोत, पाण्यामध्ये असं वाईट कृत्य करणं योग्य नाही. त्यानं ती नाव पाण्यावर असलेली आदर केली. ह्या सगळ्या गोष्टी करण्याची त्याच्यात ताकद होती बुवा. पण काम क्रोधादी विकार आवरण्याची ताकद नसावी का? एकाची छाती तापीन नली, एके सृष्टी माझी सृष्टी केली. इतके हे लोक ताकदवान, सृष्टी प्रति सृष्टी निर्माण करण्याची ताकद ह्या लोकांमध्ये. पण काम क्रोधादी विकार आवरण्याची ताकद नसल्यामुळे जगतामध्ये फेल झाले. इतके हे दोन विकार दाढ आहेत. पण ज्या साधकाने माझ्या परमात्म्याचं चिंतन केलं का, त्या साधकाला मात्र मग काही नो हे बाधा. काम दुर्जनाचे क्रोधा, काम क्रोध बंदी खाणे, काम क्रोध बंदी खाणे. तुका म्हणे दिले दोणी, इंद्रियाचे धडे आम्ही झालो गोठावे. तुकोबार छातीवर हात ठेवून म्हणावं, तुम्ही आम्ही म्हणावं, पण खाली मुंडी घालू. वर मुंडकी करून आपल्याला हे प्रमाण म्हणणं मला तर सोबत नाही. कारण मी तेवढ्या पात्रतेचा नाही. मग बाकी ज्याचं त्यांनी स्वतःचा विषय स्वतःकडे. पण हे प्रमाण माझ्या तुकोबारायाने छातीवर हात ठेवून म्हणावं, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. हे प्रमाण माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्याच मुखासोबत, आणि ते त्यांच्यासाठीच खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरलेला आहे. बाकी लोकांनी त्याचा सगळा बट्याबोळ केलेला आहे. पराव्या नारी माऊली सम वा, हे गेले नेमून ठाईचेची. चला, म्हणजे काम क्रोधादी विकार हे खूप खतरनाक आहेत. असे खतरनाक असलेले विकार सुद्धा नामचिंतन करणाऱ्या माणसाजवळ ते गपची बसतात. म्हणजे परमात्म्याचं नामचिंतन तुम्ही करा, विकार त्रास देत नाहीत. परमात्म्याचं नामचिंतन तुम्ही करा, तुमची वृत्ती स्थिर होते. परमात्म्याचं नामचिंतन करा, दाही दिशेला हिंडणारं मन स्थिर होतं. परमात्म्याचं नामचिंतन करा, तुमचं आयुष्य वाढतं. परमात्म्याचं नामचिंतन करा, लोकांसोबतची भांडणं वाचतात. परमात्म्याचं नामचिंतन कराल तर परमात्मा तुम्हाला भेटतो. परमात्म्याचं नामचिंतन कराल तर मोक्षाला तुम्ही प्राप्त व्हाल. असं परमात्म्याचं नामचिंतन हे सगळ्या अंगाने युक्त असल्यामुळे करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. मग काही नो हे बाधा, काम दुर्जनाचे क्रोधा. शांती खड्ग हाते, काळाशिते नागविते. तुका म्हणे दाता सखा, ऐसा अनंता सारिखा. मग काही नो हे बाधा, काम दुर्जनाचे क्रोधा. विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली, जय
माऊली ज्ञानराज माऊली दोघा तुकाराम 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 आपण सिद्धेश्वराच्या प्रांगणामध्ये आहोत आणि परमात्म्याच्या प्रांगणामध्ये असल्यामुळे आपण त्याचं चिंतन एक अर्धा मिनिट करण्याचा प्रयत्न करू. सर्वांनी आळस झटकून जरा सर्वांनी म्हणा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. माझा खऱ्या अर्थाने अधिकार नसताना सुद्धा बाबाने आणि एकाच महाराजांनी गावातील मंडळींनी सेवा करण्याची संधी दिलेली आहे. सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक आहे. ही झालेली सेवा सिद्धेश्वरांच्या चरणारविंदी आणि सिद्धेश्वराच्या प्रांगणामध्ये सिद्ध अवस्थेला पोहोचलेल्या महापुरुषांच्या अर्थात शांतीपुरी बाबांच्या चरणारविंदी ही सेवा समर्पित करीत असताना माझे गुरुवर्य मारुतराव महाराज दस्तापूरकर, गुरुवर्य अच्युतानंदजी महाराज दस्तापूरकर यांच्याही चरणारविंदी ही सेवा समर्पित करतो. आणि पुनश्च एकदा सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देणे अगोदर सर्वांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा नतमस्तक होतो. सुंदर अशी गायक वादक मंडळी, श्रोते मंडळी या सर्वांचं नारदाच्या गादीहून दर्शन घेतो. आणि काही चुकला असेल ते माझ्या वाणीचा दोष आहे, योग्य असेल ते संत महात्म्याचं आहे, योग्य ते संतांचं ग्रहण करा, चुकलेलं परत द्या, सुधारण्याचा प्रयत्न करतो. रामकृष्ण हरी.